वेलकम टू पिंशू किचन। आज आपण वाळलेल्या हरभऱ्याचा हुळा बघणार आहोत। असा हरभरा घ्यायचा आहे, पण हा हिरवा आहे, तुम्ही वाळलेलाच घ्यायचा शेतात आणि शेकोटी करून छान भाजून घ्यायचा आणि तुम्ही ताव्यावरही भाजलात चालते आणि खूप टणक आणि छान होतो तो। आता मी इथे एक गव्हाची प्लास्टिक पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यावर छान चोळून घेत आहे। अलगद असं 3 ते 4 वेळा चोळून घ्यायचं आहे। मी अशाच प्रकारे सर्व चोळून घेतलेले आणि सुपानी पाकडून घेत आहे, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे। ही रेसिपी माझी आई करत आहे आणि मी शूट केलेलं आहे। अशाच प्रकारे हे छान पाकडून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यावरची टरफल ही सगळी निघून जातात, बघू शकता। असं घोळून घेतलं असता शेवटला वाळलेला हुळा हा तयार होतो आणि हे खायला कडक जरी आता तुम्हाला वाटत असेल ना, पण दाताखाली घेतला कीच छान चुरा होतो आणि याच्यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम मिळते। आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।